पुणे जिल्ह्याच्या भोकरमधील सेवा समर्पण परिवाराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींना समर्पण पुरस्कार दिला जातो। त्यानुसार यावर्षी सकाळ समूहाचे संपादक तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा समर्पण पुरस्कार, तर सामाजिक काम करणारे डॉक्टर अभिजित सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा सेवा समर्पण पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार वितरण सोहळा 31 मार्चला सकाळी 11:30 वाजता माऊली मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अवर सचिव राजेंद्र खंडारे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी, लोकावाड सचिन विठ्ठल फुलारी यांनी माध्यमांना दिली आहे। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समर्पण परिवारच्या वतीने करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा समर्पण परिवाराच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही 3 दिवस कार्यक्रम घेत असतो आणि ते 3 दिवसाचा कार्यक्रम हा 29 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 असा राहील। आणि 29 मार्चला म्हणजे नागापूर तालुका भोकर येथे नेत्ररोग शिबिर आहे। 30 तारखेला माऊली मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर होणार आहे आणि 31 तारखेला एक राज्यस्तरीय पुरस्कार, पत्रकारितेचा पुरस्कार श्री संदीप काळे सरांना, हे आपले सकाळ समूहाचे संपादक आहेत, आणि तसेच एक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभिजित सोनवणे सर यांनासुद्धा आम्ही 2 पुरस्कार आहेत आणि प्रत्येकांना पुरस्काराचे स्वरूप 11,000 रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असं राहणार आहे। आणि या तिन्ही कार्यक्रमासाठी आणि शेवटचा जो कार्यक्रम आहे तिन्ही कार्यक्रमासाठी सेवा समर्पण परिवारानं या कार्यक्रमासाठी पुरस्कार देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्री दत्ता भगत सर येणार आहेत। उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव डॉक्टर राजेंद्र खंडारे सर पण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे सर या सर्वांची या सेवा समर्पण परिवाराच्या शेवटच्या 31 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे।